कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सात वर्ष लागली तुम्हाला स्वीकारायला, आणि 7 वर्ष मी तुम्हाला खूप त्रास दिला, खूप वाईट वागले मी तुमच्याशी, दुसऱ्यापणाने बोलले, मी का वागले असं? पण जेव्हा तुमचं सत्य कळलं, तुम्हाला स्वीकारलं मी, आणि तेव्हा केदार आला आणि पुन्हा मोठे गैरसमज झाले, किती तिरस्कार केला हो मी तुमचा, पण तुम्ही या घरासाठी स्वतःला गोळी मारून घेतली, एका क्षणात आमच्यासाठी स्वतःचं आयुष्य संपवलं। ती मोठ्या मनाच्या होता तुम्ही मैथिली, एवढं मोठं मन मला का नाही दाखवता आलं, का नाही मी तुम्हाला समजून घेतलं, का नाही मी तुम्हाला मनापासून स्वीकारू शकलो? काकूजी, रडू नकोस ना। तू रडलीस तर मला पण रडू येतं। जेव्हा बघा ना, काकू आजी किती रडते। भाऊजी, मी खूप वाईट वागले हो त्यांच्याशी, मी जे काही वागले ना त्याचं आयुष्यभर पश्चाताप करणार आहे। मी का नाही समजून घेऊ शकले त्यांना? खरंय, आपण मैत्रिणींना समजून घ्यायला उशीर केला। 7 वर्ष फक्त नेत्रा त्यांच्याशी नीट वागत होती, त्यांचा चेहरा रुपाली सारखा दिसतो हेच आपण मनात ठेवलं, आणि ही गोष्ट त्यांनी कधी नेत्रालाही सांगितली, आणि त्यांना माहिती होतं की आपण त्यांचा तिरस्कार करतो, पण त्या आपल्याशी नेहमी चांगलंच वागले, घरातल्या माणसांना माया लावली, जपलं। त्यांनी त्यांचं अख्खं कुटुंब गमावलं, पण त्याचं दुःख आपल्याला कधीच अडवू दिलं। त्यात आपण त्यांच्याशी असं वागत होतो, त्यांना किती त्रास झाला असेल। आणि आता तर त्यांनी या घरासाठी खूप मोठा त्याग केला। भाऊजी, आपलं सगळं चुकलं, सगळं चुकलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।